ओके, ठीक आहे. नेक्स्ट, मग लास्ट लेक्चर आपण 4 सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले होते, बरोबर आहे. ओके, मग 5th सॉल्व्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. इंटू √3 एक्स स्क्वेअर. तो एक्स स्क्वेअर हा √3च्या बाहेर आहे, रूट फक्त 3 साठी आहे. प्लस 7x इज इक्वल टू 3. ओके, एक्झाम्पल लिहिलंय, ठीक आहे. आता बघा नीट पाहिजे, आता नीट पाहिजे इथे सोल्युशन. आपण स्टार्टिंग काय करणार, सोल्युशन गिवन इक्वेशन काय, 6√3 एक्स स्क्वेअर प्लस 7x इज इक्वल टू √3. आता सर्वात पहिला मुद्दा आहे, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, काय प्रॉब्लेम आहे. तो जो √3 आहे ना, तो कोणत्या साईडला पाहिजे, इकडे लेफ्ट साईडला, बरोबर आहे. तो राईट साईडला आलाय, म्हणजे इथे मला इथे 0 पाहिजे होता. मग इथे काय करतो मी, याला इकडे घेऊन येतो. जर ही टर्म इकडे घेतली तर काय येईल, देअरफॉर 6√3 एक्स स्क्वेअर प्लस 7x इज इक्वल टू 0, बरोबर आहे. ओके, आता काय झालं, आता इथे √3चा नंबर √3 मध्ये पार्ट आलाय. आता फक्त बाहेर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 6√3 आणि इकडे कॉन्स्टंट टर्म कोणती आहे, √3. या दोघांचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. आता साईडला मी जर रफ वर्क करतो, 6√3 याला मल्टिप्लाय करायचं -√3, आन्सर येईल -√3 इंटू √3 3, बरोबर आहे. आणि 3 इंटू 6 18, -18 एवढं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आली पाहिजे मात्र किती, 7, बरोबर का. 18 एवढं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन आली पाहिजे 7. 9 इंटू 2. पण आता इथे सबट्रॅक्शन मला पॉझिटिव्ह साईन आहे, म्हणजे मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह, लहान नंबरला निगेटिव्ह. बाबा प्लस मायनस मायनस, 9 इंटू 2 किती झाला 18, आणि दोघांची सबट्रॅक्शन किती येते 7. मग आता हे बायफर्गेशन मी वापरतो. देअरफॉर आता ह्या एक्झाम्पलला थोडीशी गरमणीवर तिकडे बघा, 6√3 एक्स स्क्वेअर प्लस 9x मायनस 2x मायनस √3 इज इक्वल टू 0. बायफर्गेशन कोणाचं केलं, 7x चं बायफर्गेशन केलं. मान्य आहे प्रत्येकाला, अरे मान्य आहे का. ओके, पण जर ग्रुपिंग केली तर प्रॉब्लेम येतो. माझ्या नीट लक्षात घ्यायचं, मी काय करतो, हा जो 9 आहे ना, हा 9 स्प्लिट करतो. का स्प्लिट करतो पाहून घ्या. या 2 टर्म मध्ये √3 पहिल्या टर्म मध्ये आणि या 2 टर्म मध्ये √3 दुसऱ्या टर्म मध्ये, बरोबर आहे ना. मग दुसऱ्या टर्म मध्ये √3 असला पाहिजे. याकरता मी याच लिहितो, 6 इंटू √3 एक्स स्क्वेअर प्लस 9 म्हणजे काय, 3 इंटू 3. मान्य आहे का प्रत्येकाला. आणि हा जो 3 आहे तो मी असं लिहितो √3 ब्रॅकेट स्क्वेअर.
√3 चा स्क्वेअर किती 3 3 × 3 किती 9 तर 9चं बायफर्केशन कसं केलं मी 3 × √3 स्क्वेअर एक आहे असतात -2 × x -√3 = 0 काय केलं फक्त 9चं बायफर्केशन केलं 3 × √3 स्क्वेअर बरोबर आहे का अरे बरोबर आहे ओके आता दोन दोनचे ग्रुप करा ह्या दोघांचे ग्रुप काय होईल इथनं 6 म्हणजे हा सुद्धा आपला स्प्लिट करता आला असता हा कशी झाला असता 3 × 2 6 जरी स्प्लिट केला तर तरी मग आता बघा बरं दोन्ही मध्ये काय कॉमन दिसतंय 3 कॉमन दिसतो √3 कॉमन दिसतो x कॉमन दिसतो ओके एवढं निघालं यात पहिल्या दोन टर्म कॉमन 3 कॉमन निघाला √3 कॉमन निघाला यात 2x त्यातला एक x बाहेर निघाला इथे 3 इथे 2 √3 त्यातला एक √3 बाहेर निघाला आणि x बाहेर निघाला पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं 2x बरोबर आहे हा इथे प्लस 3 बाहेर गेला x बाहेर गेलाय √3 2 आहे त्यातला एक √3 बाहेर गेला शिल्लक अडचण बोला ह्या दोघांमध्ये मायनस आहे ना मग ते मायनस साईन कॉमन करून देऊ -1 कॉमन केला की आतले साईन बदलायची 2x + आला का दोन्ही ब्रॅकेट सारखे अरे आले का दोन्ही ब्रॅकेट सारखे आले म्हणजे तो ब्रॅकेट लिहायचा एकदा 3 √3 - 1 = 0 दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती 0 याचा अर्थ पहिला ब्रॅकेट 0 और दुसरा ब्रॅकेट 0 बरोबर आहे म्हणजे आता हा जर पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर हा जो काही √3 आहे हा इकडे प्लस इकडे गेला तर हा 1 इकडे मायनस इकडे गेला तर 2x = -√3 और मायनसचं काय होऊन जाईल अडचण अरे अडचण स्क्रीन आहे ओके हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर आणि हा 3 √3 सुद्धा इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर म्हणजे काय होईल x = -√3 अपॉन आणि दुसरी व्हॅल्यू काय भेटल 1 अपॉन 3 √3 अडचण बोला बरं थोडंसं टफ एक्झाम्पल होतं बरोबर ना म्हणजे मागच्या कंपॅरेटिव्हली टफ होतं का रूट आला इथे रूट मध्ये थोडासा गोंधळ होतोय जर एखादा मुलगा या स्टेपला जर कॉमन करायला आलं तर ते दोन्ही ब्रॅकेट सारखेच येतील बरोबर आहे या स्टेपला जर तुम्ही कॉमन करायला तर दोन्ही ब्रॅकेट सारखे येत नाही मग प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण ओके ऍडजस्टमेंट करून घेतली फक्त बरोबर आहे ओके लिहा बरं ओके आन्सर लिहायचंय पटकन
किंवा आन्सर लिहा पटकन. रूट असल्यामुळे थोडंसं क्वाड्रॅटिक इक्वेशन टफ होतं सॉल्व्ह करायला, पण आन्सरची साईज तेवढीच आहे. त्यामुळे जरी तुम्हाला मोठं वाटत असलं आन्सर, तर ते एवढं पण काय विशेष वेगळं नाहीये. सेम फॉर्मॅट, फक्त ते एक स्टेप वाढलेली आहे. फक्त सिम्प्लिफिकेशनची एक स्टेप वाढ तेव्हा मिळते. तो जो 9 आहे तो मी काय केला 3 into 3 घेतला, आणि जो दुसरा 3 होता तर 3 ला काय केलं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दिला. बरोबर आहे का? 9चं कन्वर्जन काय आलं 3 into √3 स्क्वेअर. ठीक आहे, झालं एक्झाम्पल. एक्झाम्पल झाला असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्या. सॉल्ट एक्झाम्पल संपलेले सगळे. प्रॅक्टिस सेट, त्याच्या खाली आन्सर लिहायचे बरं का तुम्हाला. आपण मागचे एक्झाम्पल दिले होते त्याप्रमाणे. प्रॅक्टिस सेट practice set 2.2 question number 1. Practice set 2.2 question number 1. Solve the following quadratic equation. Solve the following quadratic equation factorization. Solve the following quadratic equation by factorization. First example, x square minus 15x plus 54 is equal to 0. ओके, ज्यावेळेस सॉल्ट एक्झाम्पल झालंय त्याने ते पहिलं अनसॉल्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्यायचंय. पहिलं अनसॉल्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घ्या. ओके, सॉल्व करायला घ्या. सोल्युशन
given x square minus 15x plus 54 is equal to 0. ओके, फॅक्टरायझेशन यूज करायचंय. करा यूज. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 आहे. 1 into 54. आन्सर आलं पाहिजे प्लस 54 आणि मायनस 15. प्लस 54 एवढं मल्टिप्लिकेशन, 54 एवढं मल्टिप्लिकेशन आणि तिथं कोणतं साईन आहे? प्लस ना, म्हणजे ऍडिशन आली पाहिजे किती? 15. 9 into 6. दोघांना मायनस साईन द्यावं लागेल तर ऍडिशन होईल ना. मनोदर वरती पाहून घ्या. मायनस मायनस काय होऊन जातो? मायनस मायनस प्लस. 9 into 6 54 आणि मायनस 9 मायनस 6 मायनस 15. ओके, करा बरं आता बायफर्गेशन. कोणत्या टर्मचं बायफर्गेशन करायचं? मायनस 15x चं बायफर्गेशन करायचं. म्हणजे इथं काय होईल? देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इज इक्वल टू 0. या टर्मचं बायफर्गेशन केलंय. आता दोन दोन टर्मची ग्रुपिंग करा. पहिल्या टर्म मध्ये काय कॉमन निघेल? पहिल्या दोन टर्म मध्ये काय कॉमन निघेल? एक्स कॉमन निघेल. मग एक्स कॉमन काढला. पहिल्या टर्म मध्ये 2x होते, त्यातला एक कॉमन काढला, उरला x मायनस 9. इथनं ते काय कॉमन निघेल? मायनस 6 कॉमन काढला तर इथे उरला x. आता मायनस साईन बाहेर कॉमन केला, मग इथला फाईंड करतो आपण, चेंज करतो. प्लसचा काय होईल? मायनस. आणि 54 म्हणजे काय होता? 9 into 6 होता ना. 54 म्हणजे 9 into 6. आता 6 बाहेर निघाला, मग उरला किती? 9 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता तुमचं फॅक्टरायझेशन बरोबर आहे म्हणून दोन्ही ब्रॅकेट कसे आले रे? आले का सेम दोन्ही ब्रॅकेट? मग दोन्ही ब्रॅकेट सेम आले, मग तो ब्रॅकेट एकदा लिहा. इंटू जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे कोण कोण आहे? एक्स आणि मायनस 6. यांना एका ब्रॅकेटमध्ये टाका. इज इक्वल टू 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आलं? याचा अर्थ काय? एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 असणार आहे और सेकंड ब्रॅकेट 0 असतात. मग आता हा मायनस 9 आहे, इकडे आला तर काय होईल? आणि हा मायनस 6 इकडे गेला तर, म्हणजे इथे मला एक्स ची व्हॅल्यू काय भेटेल? 9. और इथे एक्स ची व्हॅल्यू किती भेटेल? मग खाली कंप्लीट आन्सर लिहा. देअरफॉर सेंटेन्स मध्ये आन्सर काय लिहिणार? देअरफॉर x is equal to 9 and x is equal to 6 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. ओके, अडचण बोला बरं. अरे बाबांना अडचण, एक्झाम्पल समजले? ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घ्या तुम्हाला.
सेकंड एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. करा बरं सॉल्व. ओके, सोल्यूशन गिवन काय इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. ओके, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट काही नाही, म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट आहे 1 इंटू कॉन्स्टंट टर्म आहे -20, मल्टिप्लिकेशन आलं -20 आणि मिडल टर्म +1. आता 20 एवढं मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे, 5 इंटू 4. पण आता सबट्रॅक्शनला साईन पॉझिटिव्ह, म्हणजे मोठ्या नंबरला साईन पॉझिटिव्ह, लहान नंबरला साईन निगेटिव्ह. बरोबर आहे का? प्लस मायनस मायनस, 5 इंटू 4 20 प्लस 5 मायनस 4 +1. ओके, करा बरं बाय फॉरगेशन मिडल टर्मचं. म्हणजे इथं होईल एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इज इक्वल टू 0. ओके, या मिडल टर्मचं बाय फॉरगेशन केलंय. दोन टर्म, ह्या दोन टर्म, पहिल्या दोन टर्म मधनं काय कॉमन निघल, एक्स. इथे शिल्लक राहिला एक्स प्लस 5. इथे काय कॉमन निघल, -4. इथे उरला एक्स, मायनस साईन कॉमन काढल्यामुळे या मायनसचा ओके. मग आता बाळांनो हे दोन ब्रॅकेट पाहून घ्या सारखे, तो ब्रॅकेट लिहा एकदा, इंटू दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलं, यात त्याचा पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे, और सेकंड ब्रॅकेट 0 असणार आहे. मग हा +5 आहे, हा इकडे जाईल -5 होईल, म्हणजे आन्सर काय येईल, therefore final answer x is equal to -5 and x is equal to 4 are the roots of the given quadratic equation. भरपूर जण हे सेंटेन्स लिहित नसतात. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला आता सॉल्व्ह करायला लगेच.
एक्झाम्पल नंबर 3 घ्या सॉल्व्ह करायला प्रत्येकाने पटकन. टू वाय स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 is equals to 0. 2y square plus 27y plus 13 is equals to 0. सॉल्व करायचं लगेच. ओके, केलाय तिसरा सॉल्व. होतंय तिसरं होतंय सॉल्व नाही. ट्राय करायचं आहे बघ. कॅल्क्युलेशन तर तुम्हालाच करणं आहे. कॅल्क्युलेशन काही कोणी करू शकत नाही. सिंपल आहे बघा. गिवन इक्वेशन काय आहे? 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. जास्त कन्फ्युज नाही व्हायचं. हे परत तुम्हाला पहिल्यापासून ऍड सांगतो बा. किती टर्म्स ते बघा. 3 1 2 3 टर्म्स आहे. मग तुम्हाला इथे तो ट्रायंगल बनवावा लागणार. तो ट्रायंगल बनवण्यासाठी काय करायचं? स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट. स्क्वेअर टर्म कोणती आहे? पहिली. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे? 2. कॉन्स्टंट टर्म 13. मतलब 2 into 13 घेऊन टाका बाजूला. प्लस 26. दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. आणि मिडल टर्म बाजूला लिहा प्लस 27. आता तुम्हाला असे दोन नंबर व्हायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 26 आहे आणि ऍडिशन 27 आहे. 26 into 1 दोघांना पॉझिटिव्ह द्या. झालं ना बायफर्गेशन. आता ते बायफर्गेशन मिडल टर्मचं करायचं. म्हणजे दोन्ही नंबर जे आहेत ना हे नंबर या दोघांना व्हेरिएबलला मल्टिप्लाय करून द्यायचे फक्त. म्हणजे हा 2y स्क्वेअर आणि तो प्लस साठी तसा राहील. प्लस 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके, आता 2 चे ग्रुप करायचे. पहिला दोघांचा ग्रुप, दुसरा दोघांचा ग्रुप. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघेल शिंदे? या दोघांमधनं काय कॉमन निघेल?
2 आणखी y. मग पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलं? 2 × y × y ना, y दोनदा तिथे एक y तर बाहेर आला, मग काय शिल्लक राहिला? एक y शिल्लक राहिला वा प्लस हा 26 म्हणजे काय आहे? 2 × 13 आहे ना, याला 2 तर बाहेर निघाला, मग उरला कोण? 13. नाही तर माझा 2 बाहेर निघाला उरला 6. असं ना करू 13 y चा ऑर्डी बाहेर निघालेला असते, बरोबर आहे. हा, ह्या दोन टर्म मध्ये काहीच कॉमन नसला का मग +1 कॉमन निघतो. इथं उरला y प्लस 13 म्हणजे 13 × 1 असतो ना, 1 तर बाहेर गेला, उरला 14. आणि तुमचं फॅक्टरायझेशन बरोबर आहे का? कसं काय? दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर चुकलं का बरोबर आहे हे या स्टेपला कळून जातं. जर तुमचा आन्सर इथपर्यंत बरोबर असेल तर बरोबर दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत, आणि जर आन्सर चुकलेला असेल तर ब्रॅकेट सेम येत नाही. मग जर सेम ब्रॅकेट आला तर एकदा लिहायचा, बरोबर आहे. आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे हे एकदा लिहायचे. बरोबर आहे. अरे बाबा बरोबर आहे. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 याचा अर्थ काय? एकतर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और दुसरा ब्रॅकेट 0 असणार आहे. हा +13 आहे, इकडे गेला तर हा +1 इकडे गेला तर -13 और हा आता इकडे ते व्हॅल्यू भेटली व्हायची, तिथे नाही भेटली. मग हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर देअरफॉर इथे मला y ची व्हॅल्यू काय भेटणार? -1/2. बरोबर आहे. म्हणजे इथे मला दोन रूट्स भेटले. देअरफॉर y = -13 and y = -1/2 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. अडचण एक्झाम्पल नंबर 3 समजलं प्रत्येकाला? हा सगळे एक्झाम्पल सारखे, फक्त एकच गोष्ट जमली पाहिजे. जर हे बाय सर्वेशन तुम्हाला प्रॉपर जमलं ना तर खाली हे बरोबर मापात जमत आहे. ओके, नेक्स्ट घ्या एक्झाम्पल नंबर 4. ओके, करा बरं सॉल्व. Solution given equation.
सर्वात पहिले राईट साईडला काय पाहिजे? 0. राईट साईडला जर 0 पाहिजे तर या टर्म तिकडे आणावं लागतील. म्हणजे इथे काय होईल? 5m² - 22m - 15 = 0. झालं? आता करा बरं सॉल्व पुढे. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे आणि कॉन्स्टंट टर्म? ओके, मग 5 × -15 -75 आणि -22. 75 एवढं मल्टिप्लिकेशन आणि तो मायनस आलाय म्हणजे सबट्रॅक्शन लागणार आहे किती? 22. कोणते दोन नंबर सापडतात? 3 × 25. 25 ला मायनस द्या आणि 3 ला प्लस द्या. ओके, याच्या पुढे सॉल्व करा बरं प्रत्येकाने पटकन. हे बाय फॉर्गेशन फाईंड झाल्यानंतर खूप सॉल्व करणं खूप सोपं असतं. आणि बाय फॉर्गेशन सॉल्व कधी होतं माहिती का? कधी फाइंड होतात? जर तुम्ही हे एक्झाम्पल मनाने सॉल्व करायचा प्रयत्न केला ना तर ते सापडतात बरोबर. आणि बाळांनो हे 11-12 ला कंपल्सरी आहे. असे उद्योग 11-12 ला पण आहे. मग तिथे बाळांनो गणमन होते, फॅक्टरायझेशन फाइंड करताना गणमन होते. आणि 12th ला हे फॅक्टरायझेशन 0 मार्क साठी फाइंड करायचे, रफ वर्क मध्ये फाइंड करायचं. दोन दोनचे ग्रुप करायचे आणि ग्रुप केल्यानंतर आपल्याला काय कॉमन दिसतं? हा 5 आहे, हा 25. 25 म्हणजे काय? 5 × 5 आहे, मग म्हणजे 5 कॉमन निघल, m कॉमन निघल. थोडस ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल 2-3 तेव्हा कडून पाहिजे. ओके, देअरफॉर 5m². आता हे जे काय आहे -22 याचं बायफॉर्मेशन काय होतंय? -25m + 3m - 15 = 0. हे केलं याचं बायफॉर्मेशन. 2-2 चे ग्रुप. इथे 25 म्हणजे काय? हा 5 × 5 आहे, बरोबर आहे. मग यातनं काय कॉमन निघतं दिसतं आपला? 5m. इथं m उरला, इथे -5 उरला, प्लस 15 म्हणजे काय? 3 × 5 आहे ना, 2 ठिकाणी 3 आहे, 3 कॉमन करता येईल. m - 5. तुमचं सगळं बरोबर आहे म्हणून दोन्ही ब्रॅकेट कसे आले? ओके, तो ब्रॅकेट एकदा लिहा आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे 5m आणि +3 हे एका ब्रॅकेट मध्ये. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन बाळांनो किती? 0. याचा अर्थ काय? तर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे किंवा दुसरा ब्रॅकेट 0 असणार आहे. मग करा सॉल्व. हा -5 इकडे गेल्यानंतर +5, हा +3 इकडे गेल्यानंतर -3. Therefore, हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे तुम्हाला m ची व्हॅल्यू भेटली -3/5. Therefore, शेवटी रूट्स लिहा. Therefore, m = 5 and m = -3/5 are the roots of given quadratic equation. अडचण बोला बरं एक्झाम्पल नंबर 4 मध्ये.
अरे एक्झाम्पल नंबर 4 मध्ये अडचण सारखाच प्रयोग चालला ना आतापर्यंत आपला भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह झाले आपल्या याची. आता पुढे घ्या मग नंतर एक्झाम्पल नंबर 5. आता एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. होऊन काय होऊ शकतं रे बाळांनो, आन्सर चुकू शकते. बरोबर आहे, चुकल्याने काय फरक पडणार नाही, पण तुम्हाला कळून जाईल का तुमची चूक कुठे होते. एक्झाम्पल नंबर 5, 2x² काय सॉल्व्ह झालं रे, 1/2. बरं नाही वाटत ना. माफ करा, पहिले सोल्युशन गिवन इक्वेशन, सोल्युशन गिवन इक्वेशन. लिहिलं गिवन इक्वेशन. ओके, काय इक्वेशन आहे, 2x² - 2x + 1/2 = 0. आणि बाळांनो तुम्हाला अडचण काय वाटत राहिली, 1/2. तो आपण 2 ही अडचण वाटते ना, मग करा ना इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय, म्हणजे 2 काय होऊन जाईल, मल्टिप्लाय each term by 2 we get. आता आम्ही मल्टिप्लाय करून दाखवतो. हा 2x² आहे, हा -2x + 1/2 = 0. मी प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करतो रेड पेनने. 2 2 2 2. काय अडचण आहे. ओके, आता पहिले पहिली टर्म काय होऊन जाईल रे मग, 2 × 2 मायनस प्लस, हा 2 काय होऊन जाईल एकमेकाला कॅन्सल, 1. आणि 0 ला कशाने मल्टिप्लाय करा, काय राहतं ते, आता हे इक्वेशन येईल का सॉल्व्ह करता. अरे वा, आता हे येईल सॉल्व्ह करता, करा बरं सॉल्व्ह. मग आता स्क्वेअर टर्म किती इथे, 4 1 म्हणजे 4 × 1 + 4 -4. 4 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -4 एवढी ऍडिशन. टू × 2 बरोबर आहे, मायनस मायनस प्लस, 2 × 2 4 -2 -2 मायनस. जर ऍडिशन घेतली तर ती -4 येते आणि मल्टिप्लिकेशन घेतलं तर +4 येते. मग करा बायफर्गेशन. बायफर्गेशन करतो आपण मिडल टर्मचं, 4x² -2x + 1 = 0. याचं बायफर्गेशन केलंय हे. मग आता बाळांनो पहिले ह्या दोघांचा ग्रुप, नंतर ह्या दोघांचा ग्रुप. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघालं, 2x. इथे उरला 2x - 1. इथनं -1 कॉमन काढला, मायनस कॉमन काढल्यामुळे 2x आणि प्लसचा -1 झाला. दोन्ही ब्रॅकेट सेम आले. = 0. याचा अर्थ दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आले 0. याचा अर्थ काय बाळांनो, एकतर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और दुसरा ब्रॅकेट 0 असणार आहे.
मग इथे बाळांनो हा -1 इकडे गेला तर +1, हा -1 इकडे गेला तर +1, म्हणजे देअरफॉर 2x इज इक्वल टू 1 और 2x इज इक्वल टू 1. आता हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड, हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे इथे मला x ची व्हॅल्यू भेटली पहिली किती 1/2 और दुसरी व्हॅल्यू सुद्धा भेटली 1/2. ओके बाळांनो, अरे ओके का? हा आता शेवटी मग पूर्ण आन्सर लिहा खाली. देअरफॉर x इज इक्वल टू काय 1/2 अँड अदर दुसरी व्हॅल्यू सुद्धा काय आहे 1/2, सेम व्हॅल्यू भेटलेली इथे. आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथपर्यंत मान्य आहे प्रत्येकाला? आणि एक्झाम्पल नंबर 5 वर समजलंय? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 आपण उद्या घेऊ. चालेल? चालेल काका? 6 घेऊन टाकू, ऍक्टिव्हिटी उद्या घेऊ. ठीक आहे, घ्या एक्झाम्पल नंबर 6. सिंपल आहे, होऊन जाईल 2 मिनिटांमध्ये. म्हणजे उद्या डायरेक्ट आपल्या ऍक्टिव्हिटी घेता येईल. ऍक्टिव्हिटी तुम्ही घरनं लिहून आणली तर मग पटकन होऊन जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6 घ्या. एक्झाम्पल नंबर 6. 6x minus 2 upon x is equals to 1. करा बरं सॉल्व. इथे अडचण काय रे बाळांनो? अपॉनचा x, बरोबर ना? मग करा बरं, अपॉनचा 2 आला तर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मग इथे अपॉनला x आला तर काय करायचं? x ने मल्टिप्लाय करायचं. करा बरं. Okay, solution given equation is 6x minus 2 upon x is equals to 1. ओके, हा आता अपॉनचा एक अर्थ आहे ना, मग मल्टिप्लाय करून टाका. मल्टिप्लाय each term by x we get. प्रत्येक टर्मला x ने मल्टिप्लाय केलं. 6x minus 2 upon x is equals to 1. प्रत्येकाला कितीने मल्टिप्लाय करायचं? x ने मल्टिप्लाय करायचं. करून दाखवतोय मी तुम्हाला. ओके, 6x इंटू x झाला मायनस x ला x कॅन्सल इज इक्वल टू 1 इंटू x. आता राईट साईडला काय पाहिजे? 0. मग हा प्लस x तिकडे मायनस. इक्वेशन अरेंज करून घेतलं. 6x² मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. झालं का इक्वेशन तयार? आता स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट किती आहे? 6. कॉन्स्टंट टर्म किती आहे? -2. मग 6 इंटू -2 मायनस 12 आणि -1 किती भेटणार? 4 इंटू 3 -4 प्लस 3 करावं लागेल. मग इथं बायफर्केशन काय होईल? किंवा उलटे गेलं तरी सोपं जाईल. उलटे घेऊ, 3 इंटू 4 करू, याला प्लस याला मायनस. तेच
ग्रुपिंग इथे मोबाईलची स्क्रीन बंद पडली का? मला तर तिकडे काय शिकलं. ओके ना मोबाईल किती वेळ गेली होती? ओके मग दोन्ही ब्रॅकेट सारखे आले. therefore into 3x minus 2 is equal. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे इथं पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और ब्रॅकेट 0 येणार आहे. मग पहिला ब्रॅकेट 0 आहे म्हणजे हा -1 हा +2 होईल म्हणजे 2x is equals to -1 और 3x is equals to 2. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड, हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइड म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार इथे -1/2 और इथे व्हॅल्यू येणार 2/3. शेवटी फायनल आन्सर वर्डिंग मध्ये लिहा. फायनल आन्सर वर्डिंग मध्ये लिहा. ठीक आहे झालंय. ओके उद्या लेक्चर सुरू करण्याच्या आधी क्वेश्चन म्हणजे ह्या एक्सरसाइज मधला प्रॅक्टिस सेट मधला जो एक्झाम्पल नंबर 7 आहे ते ऍक्टिव्हिटी काय दिलंय पेज नंबर 36 वर ती ऍक्टिव्हिटी उतरून आणा. एक्झाम्पल नंबर 7 ची ऍक्टिव्हिटी दिली ना ती उतरून आणा म्हणजे आपला उद्या आल्यावर लिहायला सोपी जाईल. ती लिहिली का म्हणजे बघा किती 2-4 एक्झाम्पल उरले म्हणजे तुमचं फॅक्टरायझेशन पूर्ण होऊन जाईल. सगळे एक्झाम्पल भेटले आपण सॉल्व पण आणि अनसॉल्व पण आणि एवढे एक्झाम्पल घरी गेल्यावर प्रत्येक एक्झाम्पल ऍटलिस्ट 1 ते 2 वेळा न पाहता सोडून पहा. कारण की आता खूप सोपं वाटतंय पण पेपरला काय जमत नाही माहिती का ते बॉक्समध्ये लिहिलं रफ वर्क आपण ते मल्टिप्लिकेशन ऍडिशन तेच नाही येत आणि ते नाही आलं खाली चुकत लगेच. तेच तिथं महत्वाचं आहे आणि ते कधी जर तुम्ही एक्झाम्पल रिपीट केलं ना तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल व्हॅल्यू जात डोक्यात राहून जाते आणि नंतर तो व्हॅल्यू ऑटोमॅटिक सापडायला पण लागतील मल्टिप्लिकेशन ऍडिशन करताना. ठीक आहे ओके.